दरम्यान एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार नाहीत असा दावा नाना पटोले यांनी केला। तर खडसेंना ब्लॅकमेल केले गेले असावं असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला। एकनाथ शिंदे ऑलरेडी भाजपच्याच वाटेवर आहेत, त्याच्यामुळे ते एकनाथ शिंदेचं काय वेगळं सांगतात तुम्ही? एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील, कारण की त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये, त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे। ते स्वाभिमानी नेते आहेत, ज्या पद्धतीनं त्यांना वाईट ट्रीटमेंट दिलं, त्यांच्या जाव्याला जेलमध्ये टाकलं, त्यांना जेलमध्ये टाकायचा प्रयत्न करतात आहेत, हे सगळं चालत असताना ते भाजपमध्ये जातील असं मला वाटत नाही। मी खडसे साहेबांबद्दल खूप काय बोलणार नाही, पण एवढंच तुम्हाला सांगेल त्यांच्या अडचणी खूप होत्या, कारण शेवटी भाजप काय तसं सोपं नाही। या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या, त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं। खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता। त्यामुळे खडसे साहेबांबद्दल व्यक्तिगत मी काय बोलणार नाही, पण त्याच्यामागे दबाव तंत्राचं षडयंत्र आहे, एवढंच इथं मी सांगेन।